Hello friends, in this video we are going to learn the elements of the drama. The elements of the drama are plot, characters, characterizations, dialogue, stage directions, conflict and theme. At first, plot. Plot means the series of events occurring in a play की नाटकामध्ये एक सलग घडणारे प्रसंग. इट मीन्स प्लॅन स्कीम और पॅटर्न की याचाच अर्थ प्लॅन होतो, स्कीम होतो किंवा पॅटर्न होतो. की प्लॉटला म्हणजेच इट हॅज अ बिगिनिंग, अ मिडल अँड ॲन एंड की याला सुरुवात असते, मिडल असतो आणि शेवट असतो. कॅरेक्टर्स दुसरा एलिमेंट्स द इमॅजिनरी पर्सन्स शोन इन ड्रामा की इमॅजिनरी पर्सन ह्याच्यामध्ये दाखवला जातो. द प्रोटॅगॉनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन अ प्ले. प्रोटॅगॉनिस्ट यातलं महत्त्वाचं पात्र असतं. अँड अदर कॅरेक्टर्स आर मेजर, मायनर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. की दुसरे जे पात्र असतात ते मेजर असतात, मायनर, स्टॅटिक म्हणजे न बदलणारे, अँड डायनॅमिक म्हणजे नेहमी बदलणारे, फ्लॅट न बदलणारे, राऊंड परिस्थितीनुसार बदलणारे अशी पात्र असतात. कॅरेक्टरायझेशन्स की इट मीन्स टू रिव्हील पेक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर की कॅरेक्टरचे असणारे विशेष गुण याच्यामध्ये दाखवले जातात. टू गेन इन्साईट इन टू देअर पर्सनॅलिटीज, इस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम की त्यांच्याशी असणारे कनेक्शन्स किंवा त्यांची असणारी पर्सनॅलिटी इस्टॅब्लिश करायला किंवा त्या टू गेन इन्साईट याच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर डायलॉग की डायलॉग इट इन्व्हॉल्व ॲटलिस्ट स्पीकर्स की याच्यामध्ये 2 स्पीकर्स असावे लागतात. कदाचित काही वेळेस मोनोलॉगही सादर केला जातो. मोनोलॉग म्हणजेच टू स्पीक टू वन सेल्फ की स्वतःशीच बोलायचं. सॉलिलॉकी म्हणजेच कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस अलाउड की कॅरेक्टरचे असणारे जे विचार आहे ते मोठ्याने व्यक्त केले जातात. इट रिव्हिल्स द नेचर्स ऑफ कॅरेक्टर अँड गिव्स अस इन्फॉर्मेशन्स अबाउट हिज रिलेशन्स. त्यानंतर स्टेज डायरेक्शन्स नेक्स्ट एलिमेंट द परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट, लाइटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम्स की या सगळ्या गोष्टी स्टेज डायरेक्शन्समध्ये येतात. द परफॉर्मन्स ऑफ कॅरेक्टरचं सादरीकरण ड्युरिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट की नॉव्हेलच्या डेव्हलपमेंटमध्ये अलॉंग विथ द यूज ऑफ सेट लाइटिंग की लाइटिंग असेल किंवा म्युझिक असेल किंवा कॉस्ट्युम्स असेल. त्यानंतर दुसरं स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स की या गाईडलाईन्स असतात, सजेशन्स असतात गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट इट इज द इसेन्स ऑफ द ड्रामा की ड्रामामध्ये कॉन्फ्लिक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इट इनलायटन्स लाईफ की याच्यामध्ये जीवन इनलायटन्स होतं, ग्रँड्स अँड डिग्निटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक थीम द मेन आयडिया की मुख्य आयडिया ऑर अ पॉईंट ऑफ अ प्ले किंवा प्लेचा असणारा जो पॉईंट आहे स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन की याला स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन्स असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट की शॉर्ट्स हिस्ट्री ऑफ अ ड्रामा की ड्रामाची असणारी शॉर्ट हिस्ट्री. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन्स टू इंग्लिश ड्रामा. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन्स इन फोल्क थिएटर की ड्रामाची निर्मिती ही फोल्क थिएटरमध्ये झालेली आहे. वी देअर फोर कॅनॉट कन्सिडर ड्रामा मेअरली ॲज अ पार्ट ऑफ लिटरेचर म्हणून आपण फक्त ड्रामाला पार्ट ऑफ लिटरेचर असं संबोधू शकत नाही. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर की साहित्याचे शब्द हे एक माध्यम आहे. ॲज अॅन आर्ट तर ही एक कला आहे. बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट की ड्रामा ही एक मल्टिपल आर्ट आहे. यूजिंग वर्ड्स, सिनिक इफेक्ट्स, म्युझिक, गेचर्स ऑफ द कॅरेक्टर्स अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट्स ऑफ द प्रोड्युसर्स की या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजेच ड्रामा. द ड्रामाटिस्ट मस्ट हॅव अ प्लेयर्स की याला प्लेयर्स असतात, अ स्टेज असतो आणि ऑडियन्स असतात. द बिगिनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ॲब्स्क्युअर की ड्रामाची इंग्लंडमध्ये असणारी सुरुवात ही अस्पष्ट आहे. दर इज अ इव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट की विश्वास ठेवायला हा एक पुरावा आहे. वेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड की जेव्हा रोमन्स हे इंग्लंडमध्ये होते दे इस्टॅब्लिश वॉस्ट ॲम्पी थिएटर त्यांनी ॲम्पी थिएटर स्थापन केले फॉर द प्रोडक्शन्स ऑफ द प्लेज
की नाटकाच्या निर्मितीसाठी. वेन द रोमन्स डिपार्टेड देअर थिएटर डिपार्टेड विथ देम. जेव्हा रोमन हे इंग्लंड सोडून गेले त्यांच्याबरोबर त्यांची असणारी स्थापन केलेले थिएटरही डिपार्टेड झाली. देन त्यानंतर देअर वेअर मिन्स्ट्रेल्स की मिन्स्ट्रेल्स आले. पीपल एन्जॉय देअर परफॉर्मन्स की लोकांना त्यांचा परफॉर्मन्स आवडायचा. ग्रॅज्युअली बाय द 10th century की 10व्या शतकामध्ये रिच्युअल्स ऑफ द प्लेस दॅट इटसेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट की त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॅमॅटिक होतं. गॉड एक्सटेंडेड इन टू द रेडिमेंट्स ऑफ ॲट अ प्ले बिटवीन द 13th and 14th century. 13व्या आणि 14व्या शतकाच्या दरम्यान ड्रामा स्टार्टेड हॅविंग थीम्स की ड्रामाला अशा प्रकारच्या थीम्स होत्या विच वेअर सेपरेटेड फ्रॉम रिलिजन्स की रिलिजन्सपेक्षा वेगळ्या होत्या. द वर्ड्स देमसेल्व्स वेअर स्पोकन इन इंग्लिश की त्यातले शब्द हे इंग्रजीमधले बोलले जायचे. अ लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज की लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट त्याच्यामध्ये वापरली जायची. दे आर कॉल्ड मिरॅकल प्लेस की यांना मिरॅकल प्लेस असं म्हणायचे. लॅटर त्यानंतर दीज रिलिजियस ड्रामाज वेअर द मोरॅलिटी प्लेस की ह्या रिलिजियस ड्रामा मोरॅलिटी प्ले होता. इन विच की त्यामध्ये कॅरेक्टर्स वेअर ॲबस्ट्रॅक्ट की कॅरेक्टर हे ॲबस्ट्रॅक्ट असायचे. त्या व्हायसेसच्या स्वरूपात वर्च्यूजच्या स्वरूपात म्हणजे सद्गुण आणि दर्गुण या स्वरूपात दाखवले जायचे. दे वेअर ॲलेगोरीज की त्यांना ॲलेगोरीज असंही म्हणायचे. त्यानंतर इलिझाबेथन अँड रेस्टॉरेशन्स ड्रामा की इलिझाबेथन आणि रेस्टॉरेशन्स ड्रामा थिएटरमध्ये दिस सेक्युलर मोरॅलिटी प्लेस हॅव डायरेक्ट लिंक्स विथ इलिझाबेथन प्लेस की यांना इलिझाबेथन प्लेशी संपर्क होता किंवा संबंध होता. द रेनेसन्स इम्पोज अ लर्न ट्रॅडिशन की रेनेसन्स पिरियडने लर्न ट्रॅडिशन्स त्यांच्यावरती लादलं. क्लासिकल इन डेप्थ विथ थीम्स ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये क्लासिकल थीम्स होती एज्युकेशनची. जनरल मॉरलची प्रॉब्लेम्स आणि सेक्युलर पॉलिटिक्स याच्याबाबत. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन्स ती प्लेमध्ये त्याच्यामध्ये काही नसायचं फक्त रिलिजन्स. मार्लो अँड विल्यम शेक्सपियर्स आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ दिस इरा की या कालावधीमध्ये मार्लो आणि विल्यम शेक्सपियर हे दोन महत्त्वाचे ड्रॅमॅटिस्ट होते. इट वॉज कीड आणि कीड नावाचा तिसरा एक ड्रॅमॅटिस्ट हू डिस्कवर हाऊ इझिली ब्लँक वर्स माइट बी कन्वर्टेड इन टू अ युजफुल थेट्रिकल मीडियम की थेट्रिकलचं एक माध्यम म्हणजे ब्लँक वर्स तो वापरण्याची सुरुवात थॉमस कीड नावाच्या नाटककारापासून झाली. विच शेक्सपियर यूज ब्रिलियंटली आणि याचाच वापर शेक्सपियरने चांगल्या पद्धतीने केला इन ऑल हिज प्ले ही सर्व नाटकांमध्ये. ट्रॅजेडी डेव्हलप इन द हँड्स ऑफ कीड अँड मार्लो की ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिकाचं असणारं जे नाटक आहे तर थॉमस कीड आणि मार्लो यांच्या कालावधीत जास्त विकसित झाली. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर की कॉमेडी जी होती ती पुढे प्रोसीड झाली परंतु रस्टिक ह्युमरच्या पलीकडे. बट बाय द 90s ऑफ द 16th century की 16व्या शतकामध्ये 19च्या दशकामध्ये द थिएटर इन इंग्लंड वॉज फुल्ली इस्टॅब्लिश की इंग्लंडमधले थिएटर हे पूर्णपणे अस्तित्वात आले. बट कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स गव्हर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रॅमॅटिस्ट की ड्रॅमॅटिस्टच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यावरती कॉम्प्लिकेटेड कंडिशन्सने गव्हर्न केलेलं होतं. द पब्लिक थिएटर ऑफ द 16th century डिफर इन मॅनी डिफरंट इम्पॉर्टंट वेज की जे पब्लिक थिएटर 16व्या शतकातलं होतं ते वेगवेगळ्या माध्यमांनी मॉडर्न थिएटरपेक्षा वेगळं होतं. इट इज ओपन टू द स्काय की मोकळ्या आकाशामध्ये होतं. विदाऊट आर्टिफिशियल लाईटिंग की याच्यामध्ये कोणतीही आर्टिफिशियल लाईटिंग नव्हती. द स्टेज वॉज रेस अ प्लॅटफॉर्म की उंचवट्याचा भाग म्हणजेच रेस प्लॅटफॉर्मचा भाग म्हणजे स्टेज होता. विथ द रेसेस ॲट द बॅक सपोर्टेड बाय पिलर्स की पिलर्सने ते सपोर्ट केलेलं होतं. देर वॉज न कर्टन की कोणताही पडदा नव्हता. द मेन प्लॅटफॉर्म कुड बी सराउंडेड ऑन 3 sides बाय द ऑडियन्स की या प्लॅटफॉर्मच्या तिन्ही बाजूला ऑडियन्स असायचे अराउंड द थिएटर आणि थिएटरच्या सभोवताली देर वेअर गॅलरीज की गॅलरीज असायच्या. इन द 17th century 17व्या शतकामध्ये इनक्लोज थिएटर गेन इम्पॉर्टन्स की इनक्लोज थिएटरने महत्त्वाचं रूप घेतलं 17व्या शतकामध्ये. देर वॉज इन्क्रीजिंग अटेन्शन्स की याने सगळ्यात जास्त लक्ष वेधलं टू सेनिक डिव्हायसेस की सेनिक डिव्हायसेसमध्ये ॲज थिएटर बिकम प्रायव्हेट आणि थिएटर्स प्रायव्हेट झाले. शेक्सपियन इरा केम इन टू एक्झिस्टन्स इन द 16th century की 16व्या शतकामध्ये शेक्सपियन इरा अस्तित्वात आला.
टू द पब्लिक थिएटर. ही रोट फॉर द कंटेम्पररी थिएटर्स, की कंटेम्पररी थिएटर्ससाठी त्यांनी लिखाण केलं. मॅन्युप्युलेटिंग द इलिझाबेथन स्टेज, की इलिझाबेथन स्टेज त्यांनी मॅन्युप्युलेट केले विथ ग्रेट रिसोर्स अँड इन्व्हेन्शन्स, की नवीन याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स केलं, की नवीन शोध लावले किंवा ग्रेट रिसोर्सेस त्याच्यामध्ये वापर केला. बट द genius of Shakespeare could not allow the rest of the drama of his age to be obscure. Contemporary to him was Ben Jonson, a classicist. की शेक्सपियरचा असणारा समकालीन व्यक्ती म्हणजे बेन जॉन्सन क्लासिसिस्ट होता, मॉरलिस्ट होता आणि रिफॉर्मर ऑफ ड्रामा होता, की ड्रामामध्ये यांनी नवीन बदल घडून आणले. इन कॉमेडी जॉन्सन्स जेनियस इज फाउंड, की जॉन्सनचं जेनियस त्याच्यामध्ये दिसलं जातं ॲट इट्स बेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये. हिज इन्फ्लुअन्स वॉज कन्सिडरेबल, त्याचा असा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात होता. रिस्टोरेशन्स ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम, की रिस्टोरेशन्स जे ड्रामॅटिस्ट होती ते त्याच्यावरती जॉन्सनवरती आधारित होते. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द प्युरिटन्स इन 1964, की 1642मध्ये इंग्लंडमध्ये असणारे सर्व थिएटर्स प्युरिटन लोकांनी बंद केले. अँड ब्रॉड दिस ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड्स, आणि ब्रॉड द ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड्स इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा टू अँड एंड, आणि इंग्लिश ड्रामाचा त्या ठिकाणी थोडासा काही कालावधीसाठी एंड झाला. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर एक्झिस्टेड बिटवीन 1642 अँड 1660, की 1642 ते 1660 या दरम्यान या सिव्हिल युद्धामध्ये, नागरी युद्धामध्ये कोणतंही थिएटर अस्तित्वात आलं नाही. द नेक्स्ट फेज, नंतरचा टप्पा, विच ॲपियर्ड आफ्टर द रेस्टोरेशन्स, की रेस्टोरेशन्स नंतर प्रोड्यूस झाला. अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रॅमॅटिक लिटरेचर्स, की हे वेगळ्या प्रकारचं ड्रॅमॅटिक लिटरेचर होतं. ड्रॅमॅटिस्ट लाईक चॅपमन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर, डेकर वेअर ॲट द फोरफ्रंट, की या व्यक्ती अग्रभागी होत्या. ड्रॅमॅटिस्ट कोणते? चॅपमनसारखा व्यक्ती, थॉमस मिडल्सन आणि वेबस्टर आणि डेकर. वेन चार्ल्स सेकंड केम बॅक विथ द रिस्टोरेशन्स ऑफ 1660, जेव्हा रिस्टोरेशन्स पिरियडमध्ये 1660 साली चार्ल्स सेकंड हा पुन्हा गादीवरती आला, द थिएटर्स वेअर रिओपन, आणि पुन्हा एकदा थिएटर्सला सुरुवात झाली. द रेस्टोरेशन्स कॉमेडी अचीव इट्स स्पेक्युलर एक्सलन्स, आणि रेस्टोरेशन्स कॉमेडीने पुन्हा एकदा एक्सलन्स मिळवलं. ड्रामा डेव्हलप इंटू क्लास ड्रामा, आणि ड्रामा हा क्लास ड्रामामध्ये झाला. विथ द अप्पर क्लास येतो अप्पर क्लास लोकांसाठी. इट लास्टेड बियॉन्ड दिस पिरियड इन टू द फर्स्ट डेकेड ऑफ द 18th century. कॉमेडी इन द अर्ली 18th century डिक्लाइन इन टू सेंटिमेंटलिझम्स, आणि कॉमेडी जी होती 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ती डिक्लाइन झाली सेंटिमेंटलिझम्समध्ये. इट बिकेम कॉमेडी ऑफ मॅनर्स, आणि कॉमेडीची कॉमेडी ऑफ मॅनर्स झाली. जॉर्ज इथरेज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट, की जॉर्ज इथरेज नावाचा व्यक्ती ह्याचा एक्सपोनंट होता. फ्रॉम सच डेप्थ, की त्या डेप्थपासून ड्रामा वॉज रेस्क्यूड बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचर्ड शेरिडन. विथ शेरिडन समथिंग ऑफ द ब्रिलियन्स ऑफ रिस्टोरेशन्स डायलॉग रिटर्न इन टू कॉमेडी, बट विथ मोर जेनियल ॲटमॉस्फिअर, की याचे जेनियल ॲटमॉस्फिअर होते. द कॅरेक्टर्स वेअर फर्मली प्रेझेंटेड, कॅरेक्टर्स हे फर्मली प्रेझेंटेड केलेले होते. विथ क्लॅरिटी रेमिनिसेंट ऑफ जॉन्सन्स, की जॉन्सनची या ठिकाणी आठवण झाली. बट विथ नो डेप्थ इन शेरिडन्स वर्ड्स, परंतु शेरिडन्सच्या जगामध्ये नो न्यू इंटरप्रिटेशन्स ऑफ ह्युमन नेचर, की मानवी नेचरचं दुसरं स्पष्टीकरण नव्हतं. इन दिस ही वॉज नेअर टू ऑस्कर वाईल्ड, की ऑस्कर वाईल्डच्या जवळ होता दॅन टू द बेन जॉन्सन. सो फॉर वी हॅव लर्न द एलिमेंट्स ऑफ द ड्रामा, की ड्रामाचे एलिमेंट्स आपण पाहिले, की ड्रामाचे एलिमेंट्स प्लॉट, कॅरेक्टरायझेशन्स, डायलॉग, स्टेज डायरेक्शन्स, कॉन्फ्लिक्ट आणि थीम. त्यानंतर सेकंड मुद्दा, की इंट्रोडक्शन्स टू इंग्लिश ड्रामा, आणि त्यामधला सेकंड पार्ट द इलिझाबेथन अँड रेस्टोरेशन्स ड्रामा. These 3 points that we have covered in this lectures, I hope you will understand. Revise these topics. It is very difficult to understand. Thank you very much.